नमस्कार. गावरान तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपल्याला एकदम छान अशी चविष्ट रेसिपी करायची, अगदी झटपट कमी साहित्यात होणारी. त्याच्यासाठी मी इथे भरपूर अशा लाल मिरच्या घेतल्यात, खोबरं बारीक किसून घेतलेलं आहे, त्यानंतरनं भरपूर असा लसूण घेतलेला आहे आणि मी इथे थोडीशी साखर घेतलेली आहे. मिरच्या इथं मी लाल सुकलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यानंतरनं आपल्याला ह्याच्यामध्ये जेवढं आपल्याला मीठ लागणार आहे ना तेवढं मीठ टाकायचं आहे आणि ते एक लिंबाची फोड लागणार आहे, ती नंतरनं लागणार आहे, आता लगेच नाही. तर हे आपल्याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही, हे छान असं बारीक मी वाटून घेतलेलं आहे. पाणी वगैरे अजिबात टाकायचं नाही आहे. पाणी न टाकता आपल्याला हे चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे. आता हे बघा, हे एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे. आता मी ना ह्याच्यामध्ये कच्चं तेल टाकणार आहे. अर्धी पळी मी कच्चं तेल टाकलं आहे. तेल गरम वगैरे करून टाकायची गरज नाही आहे, कच्चंच तेल टाकायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हां, माझ्या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल ना त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब खूप जास्त मोलाचं असतं. तर बघा, आता हे छान असं मिक्स केलेलं आहे. तुमच्या तोंडाला जर का चव नसेल ना, ही चटणी तुम्ही खाल्ली ना नक्कीच तुमच्या तोंडाला चव येईल. सर्दी वगैरे झाली की तोंडाला चव राहत नाही, त्याच्यामुळे ही रेसिपी एकदा नक्की करा तुम्ही. तर बघा, आता हे जे लिंबाची फोड घेतली होती ना ती याच्यामध्ये आपल्याला पिळून घ्यायची. अगदी थोडंसं लिंबू पिळायचं आहे, खूप जास्त पिळू नका, नाहीतर मग आंबट होईल. आणि ही चटणी ना खूप छान लागते बरं का, आंबट गोड तिखट अशा पद्धतीने लागते, त्याच्यामुळे तुम्ही नक्की करून बघा. आता लिंबू पिळल्याच्या नंतर ना आपल्याला हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. हे छान असं मिक्स करायचं आहे. ही चटणी 15 दिवस महिनाभरसुद्धा राहते, बिना फ्रीजची. फ्रीजमध्ये वगैरे ठेवण्याची गरज नाही आहे, बाहेरच ही राहू शकते. तुम्ही कुठं फिरायला वगैरे जाणार असाल त्यावेळेस जर करून नेली ना तरीसुद्धा चालेल. तर आपली ही रेसिपी झालेली आहे. ह्याला आमच्या इकडे लसणाची मिरची म्हणतात, तुमच्या इकडे काय म्हणतात हेही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर भेटूया आपण नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय.